सेटिंगला एकही हात न मारता फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन याच्यावरतीच एवढी सेटिंग झालेली आहे. असा मला याचा खूप फायदा झालेला आहे. माझे नाव अनिकेत संजय फुगट, मुक्काम पोस्ट खडकसुकेने, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी फायलोचे नेरो युनिट बसवलेले आहे. तर मला याचा आज भरपूर फायदा झालेला आहे. तुम्ही सेटिंग बघू शकता, साईज बघू शकता. जेव्हा हे नेरो मला पाणी दाखवेल तेव्हाच मी पाणी देतोय आणि पाण्याची बचत पण खूप झालेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ 30-35% पाण्याची बचत झालेली आहे. आणि त्याच्यामुळे सेटिंगला एकही हात न मारता फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन याच्यावरतीच एवढी सेटिंग झालेली आहे. असा मला याचा खूप फायदा झालेला आहे. मागल्या वर्षी तुम्ही किती दिवसाच्या अंतरानं पाणी खत द्यायचं? तरी 3ऱ्या, 2ऱ्या, 4थ्या अशा दिवशी. बरोबर. या वर्षी सर्वसाधारण 6-7 दिवसाच्या आसपास. म्हणजे काय सांगेल त्या हिशोबानं तुम्ही दिला. आता टेम्परेचर खूप आहे त्याच्यामुळे आता 3ऱ्या, 4थ्या दिवशीच पाणी येतं मागतं. बरोबर आहे. पण पूर्वी तुमचं जे काही पाणी आलं असेल ते किती दिवसाच्या अंतरानं आलं होतं? तेव्हा 9-10 दिवसाच्या अंतराने. अरे वा. म्हणजे ज्या ह्याच्यात तुम्ही कदाचित हप्त्यात 2-2दा पाणी आणि 2दा खत मागल्या वर्षी देत होता, ते या वर्षी सुरुवातीला मला वाटतं पहिल्या 15-20-25 दिवसामध्ये तुम्ही फक्त हार्डली 8-9 दिवसाच्या 9 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी गेले. जे काही प्रत्येक जमिनीनुसार कमी जास्त जाणार आहे ते युनिट सांगणार आहे. बरोबर. आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे झाड जास्त. बरोबर. आणि डिमांड आहे. आणि या ठिकाणी झाड बघू शकता की एवढं अंतर वाढून देखील या ठिकाणी तुम्ही शेतकरी बघू शकता की टोमॅटोचं उत्पादक काय म्हणतो, जनरली 2-3 दिवशी साहेब पाणी खूप टोमॅटोला लागतं. टोमॅटोला म्हणा, शिमलाला म्हणा, आणि त्याच्याशिवाय चालतच नाही. खतं खूप जास्त द्यायला लागतात, त्याच्याशिवाय याला वजन मिळणार नाही. तर मित्रांनो, एक फार मोठा गैरसमज आहे आपला सगळ्यांचा. द्राक्ष पिकामध्ये तुम्ही लगेच पटकन ऐकतात आणि बसवतात, पण टोमॅटोच्या पिकांच्या मध्ये लोकांचा गैरसमज आहे की 5 आणि 6-7 दिवसानं पाणी दिलं तर त्याला खतं देता येत नाहीत. खतं खूप मोठ्या प्रमाणात द्यायला लागतात आणि त्याच्याशिवाय सेटिंग मिळणार नाही. तर आपले मित्र या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं आणि या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर आहे की तुम्ही बघा की अत्यंत तळापासून या ठिकाणी तुम्ही जवळून या ठिकाणी बघू शकता की काय पद्धतीने या ठिकाणी फळांची सेटिंग आहे. म्हणजे असं नाही की फक्त एकाच ठिकाणी आहे, या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला फळाची सेटिंग आत बाहेर सगळीकडे दिसेल. आणि इतकं फळ सेट असून देखील साईज याची खूप चांगली वाढताना दिसते. वरती तुम्ही शूट्स बघा, वरती अजून नवीन सेटिंग ज्या काय आहेत हे कंटिन्युअस सेटिंग आणि ह्या चेन ज्या आहेत हे चेन पण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. तर निश्चितपणे तुमचं म्हणणं काय असेल शेतकऱ्यांच्यासाठी? सगळ्यांनी बसवलं पाहिजे आणि याचा फायदा खूप मोठा आहे. आपण जे खत देतो, पाणी देतो, वेळेवर जात आणि झाड पूर्णपणे ते खत वापसा कंडिशन मध्ये असल्यामुळं झाड पूर्णपणे शोषलं जातं खत. त्याच्यामुळे आपल्याला वरती खताचे रिझल्ट पण चांगले भेटतात. धन्यवाद.